जय शिवराय शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा हप्ता 23 जानेवारीला मिळणार अशी एक बातमी आलेली आहे। आणि त्यानंतर जो काही नमो शेतकरी योजनेचा हप्ता होता जो डिसेंबर मध्येच मिळायला पाहिजे होता, मात्र आणखीही तो मिळालेला नाही। आणि त्यानंतर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये देण्याचा कालच एक शासन निर्णय आलेला आहे। आणि मग आता पुढे जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, जशा महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये टाकण्यात आले। तसेच आता 5 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत। आणि निवडणुका म्हणलं की जे काही असे योजनाचे पैसे आहेत ते त्या वेळेवर बरोबर त्या मतदारांच्या खात्यामध्ये येतात। म्हणजे आता जसे महानगरपालिकेला लाडक्या बहिणीच्या खात्यात आले तसे आता या 3 योजनांचे पैसे म्हणजे 5500 रुपये जे पात्र असतील अशा पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत। आता त्यामध्ये पीएम किसान योजनेचे 2000 रुपये, नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आणि लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये। तर 23 जानेवारी रोजी पीएम किसान योजनेचे 2000 रुपये लाभार्थी शेतकऱ्यांच्या पात्र खात्यामध्ये येऊ शकतात। त्यानंतर नमो शेतकरी सन्मान योजनेचे 2000 रुपये 3 ते 4 तारखेला येऊ शकतात। आणि लाडकी बहीण योजनेचे सुद्धा 3 ते 4 तारखेला लाडक्या बहिणींच्या ज्या पात्र आहेत त्या बहिणींच्या खात्यामध्ये येऊ शकतात। तुम्ही यामध्ये लाभार्थी आहात का, तुम्ही पात्र आहात का, नक्कीच कमेंट करा। तुम्ही केवायसी नसेल केलेली तर केवायसी करून घ्या, कारण हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जर तुमची केवायसी परिपूर्ण असेल तरच येतील। अशी ही माहिती होती। तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। धन्यवाद।